शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी. आज आपल्याला 5व्या दशकातला 5वा समास घ्यायचा आहे, ज्याचं नाव बहुधा. बहुधा धा शब्द आहे, संस्कृतमध्ये धा धातूचा अर्थ ठेवणे असा होतो. तर बहुधा म्हणजे पुष्कळ गोष्टी जिथे ठेवलेल्या आहेत तसं. तर बहुधा ज्ञाननिरूपण म्हणजे निरनिराळ्या प्रकारचं ज्ञान. आपण मराठीमध्ये बहुधा शब्द वापरतो आणि मग या समासाचं नाव बघितलं की असं वाटतं अरे बापरे हे काय आहे, बहुधा ज्ञान म्हणजे काय. तर तसं नाही, बहुधा ज्ञान खूप प्रकारचं ज्ञान. ह्या दृश्य जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत आपल्याला ज्ञान ग्रहण करण्यासाठी की आपण जरी कितीही ठरवलं तरी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील असं कोणी माणूस म्हणू शकत नाही. दृश्य जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत. अगदी साधं कॉम्प्युटर असा एक विषय घेतला तरी रोज नित्य नवं काहीतरी त्या संगणकाच्याद्वारे आपल्या पुढे येत असतं. त्यामुळे सगळं मला कळेल, सगळं मला माहिती होईल असं आपण नाही म्हणू शकत. त्यामुळे समर्थ आपल्याला या समासामध्ये निरनिराळ्या प्रकारचं ज्ञान हे कसं वृथा आहे हे सांगणार आहे. आपण आपल्या नावापुढे ज्या डिग्र्या असतात त्यावरून माणूस किती हुशार, किती बुद्धिमान असं ठरवतो. समर्थांनी या समासात आपल्या सगळ्यांना पूर्णपणानं नापास केलेलं आहे की हे काय, हे म्हणजे ज्ञान नाही, हे म्हणजे ज्ञान नाही, हे म्हणजे ज्ञान नाही. 14 विद्या 64 कला हे म्हणजे ज्ञान नाही असं स्पष्ट सांगितलं. बऱ्याचदा आपल्या लक्षात येतं की समर्थना एक कडक शिक्षक काठी हातात घेऊन बसलेले आहेत. आपल्याला जे वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे ते समर्थना आहे हे काही नाही, त्याच्यात काही नाही आहे. मग खरं काय असा प्रश्न लगेचच निर्माण होतो की हे जर सगळं खरं नाही आहे तर खरं काय आहे. याचा विचार, नुसताच विचार आजच्या समासात आपल्याला करायचा आहे. ज्ञान जे आहे ते ज्ञानाचे 2 प्रकार आहेत. म्हणजे एकाला स्थूल ज्ञान म्हणतात, एकाला सूक्ष्म ज्ञान म्हणतात. आपल्याला सहज कळेल की जे दिसत नाही, सूक्ष्म आहे ते जे आहे त्याला आत्मज्ञान म्हणायचं, ज्याचा विचार आपल्याला उरलेल्या सगळ्या दासबोधामध्ये करायचा आहे सूक्ष्म ज्ञानाचा. पण स्थूल जे ज्ञान आहे त्या स्थूल ज्ञानाला कोणी कनिष्ठ ज्ञान म्हणतं. स्वाभाविकच ह्याला कनिष्ठ म्हटल्यामुळे आत्मज्ञानाला श्रेष्ठ म्हटलं किंवा परा अपरा असं म्हटलं. किंवा अगदी सोप्या भाषेत म्हणजे भौतिक जे शास्त्र आहे जे आपल्याला दिसतं आहे त्या भौतिकाला स्वाभाविकच आपण कनिष्ठ म्हणणार आहोत की ते सगळं जे ज्ञान आहे. अशी निरनिराळी नावं दिलेली असली तरी अर्थ सगळ्याचा एकच आहे. हे जे सूक्ष्म ज्ञान आहे ज्याला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान आपण म्हणणार आहोत, या आत्मज्ञान जे ते स्वयंप्रकाशी आहे. ते असं कुणी कुणाला देता घेता येत नाही. एखाद्या सद्गुरूंनी संतांनी म्हटलं की ठीक आहे आता हा सत्शिष्य आहे याला आपण ते ज्ञान प्रदान करूया, तर नाही. हे जास्त त्याला मिळवायचं असतं. मार्ग दाखवेल, आपल्याला मार्ग कळेल, सद्गुरू ह्या मार्गाने जा की तुला ज्ञानप्राप्ती होईल असं फार तर सांगेल. पण ज्ञान नाही असं एकाचं दुसऱ्याला देता येणार काढून. ते ज्याचं त्यांनी मिळवायचं असतं आणि त्यामुळे त्याला सूक्ष्म ज्ञान म्हटलं आहे, स्वयंप्रकाशी ज्ञान म्हटलं आहे. त्याच्या उलट बरोबर स्थूल ज्ञान जे आहे त्या स्थूल ज्ञानाला परप्रकाशी म्हटलं आहे, कारण ते दुसऱ्यांकडून घ्यायचं असतं. समजा संगीत क्षेत्रातली आपल्याला कला अवगत करायची तर कोणीतरी शिकवणार आहे, त्याच्याकडून आपण शिकतो आहे, त्याला जेवढं ज्ञान आहे ते सगळं मिळून जातं की आणखीन त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान असणाऱ्या गुरुकडे आपण जातो. असं कलाक्षेत्रामध्ये आपल्याला दाखवता येतं की त्याच्याकडे येतो ते प्रदान करू शकतो आपल्याला. त्याच्याजवळ जेवढं ज्ञान आहे तो ते आपल्याला देतो. या क्षेत्रामध्ये आपल्याला तसं करता येत नाही. दुसरं असं होतं की ह्या स्थूल ज्ञानामध्ये आहे ते इतकं अफाट पसार आहे, सगळ्या जगाचं ज्ञान आहे ना त्याच्यामध्ये, त्या अफाट पसार आहे. सूक्ष्म ज्ञानाचं तसं नाही, ते सूक्ष्म आहे ते दिसतच नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल काय सांगावं, ते म्हटलं तर अगदी सूक्ष्म न दिसणारं पण सगळ्यांमध्ये भरून राहिलेलं. अध्यात्मज्ञान विज्ञान भगवंतांनी ज्या विभूती सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये अध्यात्मज्ञान ही माझी विभूती असं सांगितलं आहे. त्यामुळे त्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. दुसरं असं की ह्या आत्मज्ञानाची कल्पना आपल्याला नीटपणानं येण्यासाठी आपल्याला काय नाही ते सांगावं लागतं. 2 प्रकारांनी सांगता येतं. कशासारखं आहे तर सांगता येतं, तर त्या सूक्ष्मज्ञानाला कशासारखं तर नाहीच सांगता येणार. मग काय तर हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, मग जे उरलं आहे ते
अशा पद्धतीने सांगता येऊ शकतं. म्हणून आत्मज्ञान कळण्यासाठी आपल्याला ह्या बहुधा ज्ञानाचा समाज समर्थाने घेतला की हे नाही आहे, हे नाही आहे, हे नाही आहे, अशा ते यादी आपल्याला देणार आहेत. हे जे स्थूल जग सृष्टी जी आहे किंवा आपल्याला या सगळ्या दृश्य गोष्टींमधून घ्यायचं ज्ञान जे आहे ते आपल्याला तसं म्हटलं तर 4 प्रकारांनी घेता येतं. आपण घेतोच होते. म्हणजे जसं आहे की पहिलं आपल्याला इंद्रियांच्या मार्फत कळतं. आपण का बाहेरगावी जातो तर आपल्याला छान काही ते निसर्गरम्य परिसरामध्ये बघायला आवडतं. सुंदर सरोवर आहे, त्याच्यात कमळं फुलले आहेत, आपण सगळे खुश होतो. त्यामुळे इंद्रियांच्या मार्फत, डोळ्यांच्या मार्फत, कानांच्या मार्फत आपण आनंद जो घेतो ते इंद्रियांच्या मार्फत येणारं ह्या जगातलं ज्ञान हा एक प्रकार आपल्याला म्हणता येतो. आणि ते प्रत्यक्ष बघितलेलं ऐकलेलं असल्यामुळे तिथे शंकेला जागा राहत नाही. असं नाही कोणी म्हणू शकणार अहो काय इथे थापा मारताय, चला तुम्ही दाखवतो असं आपण लगेच म्हणू. कारण ते इंद्रियांनी प्रत्यक्ष अनुभवलेली गोष्ट असते. त्यामुळे ह्या जगातल्या स्थूल जगामधलं जे ज्ञान आहे त्यातलं एक तर इंद्रियांमार्फत आपल्याला मिळालेलं असतं. दुसरं मनःप्रत्यक्ष असतं. मनाला पण ते भावलेलं असतं. आपण म्हणतो नाही गं मला आवडलं, तू बघ बाबा त्या सिनेमाला जाऊन, मी बाबा सफरचंद बघून आलेला मला आवडलं, तू बघ. म्हणजे माझ्या मनाला भावलं, तुझ्या मनाला भावतं का बघ, असं आपण मनाचा प्रत्यय देऊन एखादी गोष्ट सांगू शकतो. म्हणजे स्थूल जगामधली ज्ञान मिळवण्याच्या ज्या गोष्टी आहेत ते इंद्रियांच्या मार्फत, मनाच्या मार्फत आपल्याला मिळवता येतं. तिसरी गोष्ट आहे आपल्याला काही आधी होऊन गेलेल्या घटनांचं स्मरण असतं, अनुभव असतो. आणि त्या अनुभवाच्या द्वारा, त्या स्मरणाच्या द्वारा आपण ठामपणाने एखादी गोष्ट ह्या स्थूल जगातली सांगू शकतो. असं असं झालं ना तर असं घडतं, हां, कारण त्याचा अनुभव आपल्याला असतो. त्यामुळे स्मरणाच्या मार्फतसुद्धा आपण या स्थूल जगाचं ज्ञान घेऊ शकतो किंवा दुसऱ्याच्या अनुभवाने आपल्याला त्याचा उपयोग होतो. आपण सकाळी जात आहे पण हातात काठी ठेवा, फार कुत्रे त्रास देतात. म्हणजे काय होतं की त्याचा अनुभव आहे, त्या अनुभवाचा मला उपयोग झाला. तर असं अन्य मंडळींच्या अनुभवाचा, त्यांनी घेतलेल्या प्रत्ययाचा आपल्याला उपयोग होणं. दृश्य जगामध्ये अशा विविध पद्धतीनं आपल्याला ज्ञान एकमेकांना आदान प्रदान करता येतं आणि तिथे शंकेला जागा राहत नाही. कारण तिथे पुराव्याविषयी आपण ते दाखवू शकतो. चौथा एक प्रकार आणखीन असतो की अनुमानाचं ज्ञान आपल्याला असतं. आपल्याला भगवंतानी बुद्धी दिली ना तर आपण तर्क करू शकतो, अनुमान करू शकतो की असं झालं ना की असं घडतं, असा एक तर्क आपल्याला असतो आणि तो तर्क बरोबर असतो, अनुभवामुळे तो असतो. त्यामुळे अशा 4 पद्धतीनं आपण या दृश्य जगातल्या गोष्टीचं ज्ञान घेऊ शकतो. यातला कुठलाच उपयोग आपल्याला या सूक्ष्म ज्ञानासाठी होत नाही. नाही दुसऱ्याच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग होत, नाही आपल्या अनुभवाचा होत. अगदी साधनावरच्या टप्प्यापर्यंत जाऊनसुद्धा एखादा साधक घसरतो. त्यामुळे या सूक्ष्म ज्ञान मिळवण्यामध्ये आपण जर असा विचार केला की हे इंद्रियगम्य आहे का, तर नाही. अनुभव सांगतील लोक उगाच, पण ते त्या मला आला अनुभव म्हणून बाकीच्यांना येईल असं नाही, त्यांना आला म्हणून मला येईल असं नाही. की नाही एक 6 महिने अशी साधना करा, भ्रूमध्यामध्ये लक्ष ठेवा, मग तुम्हाला ती ज्योत दिसेलच असं काही नाही. किती कोणी आपल्याला काही सांगितलं तरी हे अनुभव काही असे दुसऱ्याला आले म्हणून मला येतील असं नाही. त्यामुळे सूक्ष्म ज्ञानाच्या क्षेत्रात, आत्मज्ञानाच्या क्षेत्रात या कुठल्याच गोष्टीचा उपयोग होत नाही. नाही इंद्रियाचा उपयोग होत, नाही मनाचा उपयोग होत, नाही बुद्धीचा उपयोग, नाही अनुमानाचा, तर्काचा उपयोग, नाही दुसऱ्याच्या अनुभवाचा उपयोग, कशाचाही आपल्याला उपयोग होत नाही. असं हे ज्ञान आहे. म्हणजे समर्थ आपल्याला हे नाही, हे नाही, हे नाही असं का सांगताय, तर हे सगळं नाही 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 करूनसुद्धा जे एक शिल्लक राहत आहे ते आपल्याला आपल्याला शोधायचं आहे, जाणीवेच्या रूपाने शोधायचं आहे. ते आपल्याला दाखवता आलं नाही तरी ते आपल्याला जाणवेल. आणि ते जाणवणं जे आहे ती आत्मज्ञानाची खूण आहे, ब्रह्मज्ञानाची खूण आहे असं आपल्याला लक्षात येईल. आता या दृश्य जगाच्या ज्ञानाचा विचार करताना आपण आता असं म्हटलं की स्मरणाने हे फक्त नरदेहालाच उपयोगी होणारी गोष्ट आहे. आता असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला दृश्य जगातल्या काही गोष्टी लक्षात येतात. परवाशी उथरगळीत मी होते, आपल्याला असं वाटलं माणूस अगदी बुद्धीच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ, परंतु एका माकडाच्या छोट्याशा पिल्लावर कुत्र्यांनी हल्ला केला. एका क्षणात असं काही त्या अन्य माकडांनी आरडाओरडा केला की हजारो माकडं जंगलातली गोळा झाली, हजारो. क्षणभर माझ्या मनात विचार आला, माणसाला एखाद्या कोणी जर काही केलं अशी माणसं गोळा होतील? काय त्यांची यंत्रणा आहे माहिती नाही, पण नुसत्या आवाजाने त्या जंगलामध्ये कुठे ती माकडं असतील, सगळी माकडं गोळा झाली.
आणि त्या पिलाच्या सुटकेसाठी त्या कुत्र्यावरती त्यांचा प्रयत्न होता. आता कुत्र्याची शक्ती यांच्यापेक्षा नक्कीच जास्त, त्यामुळे करता काही आला नाही. तो भाग वेगळा. मुद्दा असा की बुद्धीच्या जोरावर माणूस काही करू शकतो, असा जो आपला आणखीन एक 5वा भाग आहे की आम्हाला असं वाटतं आम्ही बुद्धी भगवंतांनी आम्हाला दिली, आम्ही काही करू शकतो. तर तसं नाही. या स्थूल दृश्य जगामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक गोष्ट अशी आहे की हे जे आपल्याला दिसतं आहे, डोंगर, नद्या, पर्वत, रस्ते, झाडं, पानं, फुलं, जे आपण पाहू शकतो आहे, त्या दृश्य जगातला एक भाग आहे. आणि जो अदृश्य आहे म्हणजे भावना आहेत, विकास आहेत, लोभ, मोह आहे, आनंद आहे, समाधान आहे, सगळ्या गोष्टी ज्या भावनिक ज्याला म्हणतो त्या आपल्याला दाखवता दिसणार नाही आहेत किंवा सांगता येणार नाही आहेत, पण आपल्याला जाणवतं. तो एक पण दृश्य जगातलाच भाग आहे. ह्याही गोष्टी अशा आहेत की आई बाजूला करायला हव्यात. ब्रह्मज्ञान आत्मज्ञानाकडे जायचं आहे तर आपल्याला सगळ्या भावना, वासना, कामना, मोह, लोभ, राग सगळे बाजूला करायला हवेत. म्हणजे दृश्य जगातल्या या दोन्ही गोष्टी बाजूला केल्या की मग आपल्याला हळूहळू त्या आत्मज्ञानाकडे जाता येईल. असा आपण तर्क करू शकतो. जाता येईलच असं नाही, पण दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टीला आपल्याला बाजूला करायला हवं. दुसरं असं की माणसाच्या व्यक्तिगत जीवनात किंवा आपण असं म्हणून निरनिराळ्या क्षेत्रात, कुठेही आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात म्हणूया किंवा निरनिराळ्या क्षेत्राच्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती आपण करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपण सगळं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे काही करतो त्या प्रत्येक वेळेला आपली इच्छा काय असते की काहीतरी त्याच्यातून आपल्याला नॉलेज मिळावं. एवढं सकाळी उठून तुम्ही इथे काय येतात असं वाटतं तासभर काहीतरी आपल्याला ऐकायला मिळावं. आणि ती जर आपली भूक पूर्ण शमली नाही तर आपण उगाचच गेलो, बाबा वेळ वाया गेला, असं होतंच आपलं. कारण बुद्धीच्या जोरावर माणसाच्या काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर माणूस तिथे रमतो, पण अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर माणूस तिथे रमत नाही. हे वैयक्तिक पातळीवर जसं आहे तसं आपल्याला निरनिराळ्या क्षेत्रात पण असं अनुमानानं ज्ञानाची प्राप्ती करता येतो. मग 10-20 जण आपल्याला सांगतात अगं असं असं आहे ना, आवडेल तुला, तू जरा ये, मग तो वेळ चांगला जाईल. मग आपण दुसऱ्याचा अनुभव, मग आपण प्रयत्न करतो, मग जाऊन बघतो, ती आपली म्हणाली म्हणून मी गेले पण नाही बी मला आवडलं, असं येऊ शकतं. व्यक्तिपरत्वे निरनिराळ्या प्रकारचे आपली मतं असू शकतात. तर हे सगळं जे आहे दृश्य जगतातलं आहे. या ज्या आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाचा आपण विचार करणार आहोत ते सगळं इतकं सूक्ष्म आहे आणि इतकं प्रत्येकाच्या बाबतीत वेगळ्या जाणीवेचं आहे की ते आपल्याला शब्दांमध्ये वर्णन करता येते. नंतरच्या काही समासामध्ये आपल्याला कळेल की आपल्याला ते शब्दातीत, कल्पनातीत असंच त्याचं वर्णन केलेलं आहे की आपण नाही त्याची कल्पना करू शकत. ही जी आहे ती आपली सुरुवात आहे. 5व्या दशकाची सुरुवात करतानाच आपण पाहिलं की आता आपण तत्त्वज्ञानाच्या प्रांतात शिरलो आहे. पण त्या तत्त्वज्ञानाच्या प्रांतातल्या काही कन्सेप्ट आपल्याला कळण्यापूर्वी आपलं शिष्य लक्षणं आपण सगळी आत्मसात केली, गुरुचा निश्चय केला, गुरुची लक्षणं पाहिली, उपदेशाखेरीज आपल्याला हे जमणार नाही हे पण आपण पक्क केलं. आणि आता त्या पार्श्वभूमीवर आपण थोडीशी आत्मज्ञानाची ओळख करून घेणार आहोत. आत्मज्ञानावर इथे काहीच सांगणार नाही. पुढला समाज आहे शुद्ध ज्ञानाचा, तिथे आपल्याला त्याची ओळख होणार आहे. पण आत्ताच्या ह्याच्यात निरनिराळ्या प्रकारची ज्ञानं कशी फोल आहेत, कशी खोटी आहेत, ही सगळी चरितार्थासाठी उपयोगी आहेत बरं का. हे करायचं नाही का तर सगळं करायचं. डिग्री घ्यायची नाही का, घ्यायची, कारण त्या डिग्रीमुळे आपल्याला नोकरी मिळणार आहे, नोकरीमुळे पैसे मिळणार आहेत, त्याच्यावर आपला प्रपंच चालणार आहे. त्यामुळे या 14 विद्या 64 कला ज्या भोवताली आपल्या आहेत त्या आत्मसात करायच्या नाहीत का तर करायच्या. अगदी मरेपर्यंत निरनिराळ्या गोष्टी करायच्याच. माझी एक 82 वर्षाची नणंद आहे, यांची सख्खी मामेबहीण. तिला लहानपणापासून चित्रकलेची खरी आवड आहे पण संधीच नाही मिळाली. शाळेमध्ये मुलीला शिवण होतं, चित्रकला विषय नव्हता, ऑप्शन होता विषयाला. तेव्हापासून तिचं चित्रकला विषय मागे पडला. 80व्या वर्षी तिने छोट्या मुलांबरोबर क्लास जॉईन केला. ज्यांच्याकडे क्लास होता त्याने सांगितलं मला चालणार आहे, तुम्हाला चालणार आहे ना. अगो माझ्याकडे सगळी ती अशी लांब वही आणि मग ते डोंगर, त्याच्या मागचा सूर्य, पहिलं चित्र असतं ना, सगळ्यांचं साधारणपणे एकच असतं, तसं तिने काढलं होतं. ती म्हणाली माझं राहून गेलं आहे, मला आता वेळ आहे आणि मला करायचं आहे. ती ड्रॉइंग टीचर म्हणाली या. त्यामुळे माणसाला हे असं सगळं शिकण्यासाठी कुठलीही अडचण येऊ शकत नाही. वयाची अडचण येत नाही, काही नाही. जेव्हा ज्याला जे शक्य होतं ते त्यांनी तेव्हा करावं. पण हे सगळं जे की आहे ते चरितार्थासाठी बरोबर आहे. 4 पैसे मिळावेत, समर्थांनी पुढे आपल्याला सांगितलंच आहे, प्रपंच उत्तम करायचं आहे आपल्याला. त्यामुळे उत्तम प्रपंचासाठी उत्तम मार्गाने पैसे मिळवावेत, छान राहावं, त्याच्याबद्दल काहीच हे नाही. त्यामुळे दृश्य जगताचं जे ज्ञान आहे
स्थूल जगताचं जे ज्ञान आहे ते सगळं या पद्धतीनं तेवढ्या कारणापुरतं जरूर वापरावं. त्याच्याबद्दल आपल्याला काही नकार द्यायचा नाही आहे. आणि ते सगळं प्रत्यक्ष आपल्याला दिसतं. छान डिग्री मिळाली की चांगली नोकरी मिळते, चांगला पैसा मिळतोच, त्यामुळे ते बरोबरच आहे. त्याबरोबर चांगल्या सगळ्या गोष्टी झाल्या, प्रपंच सगळा सुखाचा झाला की बुद्धी, मन याही गोष्टी आता जसं म्हटलं की तो पण एक दृश्य जगाचा भाग आहे, तर तोही सगळा आपल्याला अनुकूल होऊन जातो. अगदी बरोबर आहे. पण हे सगळं समर्थ सांगतात हे सगळं मर्यादेपर्यंत बरोबर आहे, पण हे ज्ञान नव्हे. या दृश्य जगतामध्ये माणूस जे काही ज्ञान मिळवतो ते विज्ञान आहे, सायन्स आहे. पुन्हा दासबोधामध्ये विज्ञान शब्द वेगळ्या अर्थाने आला आहे बरं का. दासबोधामध्ये विज्ञान शब्द आला तो विशेष ज्ञान अशा अर्थाने आला आहे. ज्ञान विज्ञान, ज्ञान आणि विशेष ज्ञान असा शब्द आला आहे. पण आपण ज्याला विज्ञान म्हणतो सब्जेक्ट ह्या दृष्टीनं म्हणजे सायन्स, तर ते सायन्स म्हणून ह्या दृश्य जगाचा अभ्यास जरूर करावा, त्याच्यातून ज्ञान मिळवावं, त्याचा उपयोगही करावा, हे अगदी बरोबर आहे. पण हे सगळं मनाला बुद्धीला दिसणारं जे दृश्य ज्ञान आहे ते मर्यादेपर्यंत बरोबर आहे असं ते आपल्याला सांगतात. आणि पुढे प्रत्येक ओवीच्या शेवटचा चरण हे ज्ञान नव्हे असं सांगतात. एक 10-20 ओव्या आपण वाचल्या की आपल्या लक्षात येईल की ज्याला आपण इतकं महत्त्व देतो आयुष्यामध्ये आणि त्याला समर्थ भेटत हे ज्ञान नव्हे. तर हे ज्ञान नव्हे म्हणजे काय, तर ते कलेपुरतं ज्ञान असेलही पण आत्मज्ञानाच्या प्रांगणामध्ये याचा काही उपयोग नाही. म्हणजे एखाद्याने एखाद्या कलेमध्ये इतकं उच्च स्थान मिळवलं आहे तर मग त्याला आता आत्मज्ञानाचा वेगळा अभ्यास करायला नको का, तर त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही. म्हणून ते आपल्याला सांगतायत. मग आता हे जे आत्मज्ञान आहे त्याचा आपल्याला अभ्यास पुढल्या समासात करायचा असला तरी थोडीशी आपण आता ओळख करून घेऊ. हे सुद्धा 3 प्रकारचं आहे. ज्याला म्हणतात शास्त्र प्रचिती, म्हणजे आपल्या वेदांपासून श्रुती स्मृती पुराणांपासून जे काही शास्त्रांनी मान्य केलेल्या गोष्टी आहेत त्याची आपल्याला प्रचिती आली पाहिजे, त्याचा आपल्याला अनुभव आला पाहिजे. आता हा अनुभव आपल्याला कसा येईल, तर आपल्या अगोदर संतांनी ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे अशा संतांच्या आचरणाने आपल्याला जे काही कळतं त्यांनी काही अनुभव लिहून ठेवलेले असतात, ते अनुभव वर्णन केलेले असतात. आपल्या सुदैवाने समजा आपल्याला देहधारी सद्गुरू लाभले तर त्यांच्याकडून आपल्याला प्रत्यक्ष त्या ज्ञानाचा उपयोग होतो. तर असं सगळं जे असतं त्याला शास्त्र प्रचिती म्हणतात. प्रत्यक्ष जेव्हा आपल्याला वेदपुराणांकडून मिळालेलं जे ज्ञान आहे ते कोणीतरी सांगणार असं. सगळे ग्रंथ की आपणच अभ्यासू आणि आपल्याला ते सगळं कळेल असं काही मानायचं कारण नाही आहे. पण संतांच्या ह्याच्यातून जसं आपण नेहमी म्हणतो की एवढ्या मोठ्या व्यासांच्या रचनेतलं महाभारत, त्या महाभारतातली ती गीतेचा आधार दासबोध आला. मग सोपं काय आहे दासबोध, मग एक आम्ही दासबोध अभ्यासला तर ह्या आधीचं सगळं आम्हाला अभ्यासाला नको, कारण त्याचं सार त्यांनी ह्याच्यात घेतलं आहे ना. अशा पद्धतीने आपण संतांना जे कळलं आहे ते आपण आत्मसात करायचा प्रयत्न करू शकतो. त्याला शास्त्र प्रचिती म्हणतात. परंतु ही शास्त्र प्रचितीसुद्धा सगळी शब्दज्ञानावर आधारित आहे. ग्रंथांच्या आधारे, शब्दांच्या आधारे, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून आपण हे ज्ञान आपल्यामध्ये घेऊ शकतो. म्हणून याला शास्त्र प्रचिती म्हणायचं. पण म्हणून याच्यातून आत्मज्ञान प्राप्त होईल असं सांगता नाही येणार की आत्मज्ञान हव्याला जा 100-200 प्रवचनं हे करा तुम्हाला आत्मज्ञान होईल असं नाही सांगणार. कारण तो सगळा काय आहे, शब्दांचा गोळ आहे. शब्दांनी आपण एकमेकांना सांगतो आणि त्याच्यातून आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. पण त्या ह्याच्यासाठी उपयोग मात्र थोडासा होतो. म्हणून त्याला शास्त्र प्रचिती असा एक शब्द दिला. दुसरं आता म्हटलं तसं गुरुप्रचिती, सद्गुरूंकडून पण आपल्याला असं ज्ञान घेता येऊ शकतं. त्यासाठी सद्गुरूंचा सहवास मिळाला किंवा नाही मिळाला तरी संतांच्या ग्रंथांच्या सहाय्याने आपल्याला त्याची शंका निरसन आपलं होतं आणि त्याच्यातून पण आपण घेऊ शकतो. आत्मज्ञानाची प्रचिती यायला याचा उपयोग होईल. पण त्या आत्मज्ञानी महापुरुषांचा किंवा संतांचा निदान त्यांच्या वाङ्मयाचा सहवास आपल्याला मिळाला पाहिजे. ग्रंथांचा अभ्यास करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे ना. त्यामुळे एखाद्या श्लोकाचा अगदी अर्धचरणाचा जरी अभ्यास करायचा झाला तर अनेकांनी टीका टिप्पणी काय केली आहे ती आपल्याला वाचावी लागते. तेव्हा आपल्याला नेमकं कुणाला काय म्हणायचं ते कळतं. त्यामुळे गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि तिसरा प्रकार जो आहे तो आत्मप्रचितीचा, की हे सगळं आहे पण स्वतःला जर अनुभूती आली नाही तर या क्षेत्रात काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे पोपटपंची होईल, आपण सगळं तोंडी सांगू शकू. काल जसं आपण उदाहरण घेतलं की रेसिपीची पुस्तकं वाचू
पोट नाही भरणार. तसं ही आत्मप्रचिती नाही मिळाली, स्वतःला अनुभव नाही घेता आला, तर आपलं खरं समाधान नाही होणार. हे जे काही शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती किंवा आत्मप्रचिती ह्या तिन्ही कडून जेव्हा होईल तेव्हा आपण म्हणू की ते काय जे काही ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे, ते आपल्याला थोडंफार कळेल ह्या तिन्ही गोष्टी झाल्या तर. पण तरीसुद्धा लक्षात असेल की हे सगळं कुठेतरी आपल्याला साधक अडकणार तर नाही. कारण ह्या सगळ्या ज्या प्रचिती येतात ना, तिथे तिथे धोक्याच्या गोष्टी खूप असतात. आत्ता म्हटलं तसं शब्दज्ञानामध्ये साधक अडकू शकतो की मला सगळं येतं आहे, माझा एवढ्या ग्रंथांचा अभ्यास झाला आहे, मला एवढं मान मराठा मिळाला आहे, अनेक लोकांनी मला बोलावलं आहे, की मग तो जो साधक आहे त्याला असं वाटतं माझ्यासारखा मीच, की मग तो परत त्या ह्याच्यामध्ये अडकतो. त्यामुळे या दृश्य जगामध्ये फार धोक्याच्या जागा आहेत आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टीनं. त्या त्या ठिकाणी आपल्याला सावध राहायला लागतं. म्हणून ते पण आपल्याला सांगतात की हे आत्मज्ञानाचे 3 मार्ग आहेत, पण या तिन्ही मार्गाने मिळेलच ह्याची काही खात्री देता येत नाही. खूप आपल्याला एखादी कला जशी आत्मसात करताना आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात, तसं ह्या आत्मज्ञानाच्या ह्याच्यामध्ये किती काळ आणि कसे परिश्रम करावे लागतील ते सांगता येत नाही. स्थळ काळ काय ज्या काही योजना असेल त्याप्रमाणे एखाद्याला कमी वेळामध्ये, एखाद्याला अनेक जन्मामध्ये अशा प्रकारचं हे होईल. या सगळ्या मर्यादा सांभाळून आपल्याला उत्तम जीवन जगता यावं ह्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. दुसऱ्याचं मार्गदर्शन होतं, थोडासा उपयोग होतो, नाही होत अशातला भाग नाही आहे. आपण जर पण गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं की आपल्याला एकतर ओळखता येत नाही. समजा आपल्या भोवताली असलाच कोणी आत्मज्ञानी तर आपल्याला तो ओळखता येत नाही. बरं, समजा ओळखता आला आणि तो जे काही आचरण करतो आहे तसं आचरण आपल्याला करायचं म्हटलं तर त्यांना करू दे बाबा, आपल्याला काही जमायचं नाही. त्यामुळे आपण ना फंदातच पडत नाही. समजा असं काही आपल्याला दिसलं तरी आपल्याला असं वाटतं नको बाबा, हे काय आपल्या बस की बात नाही आहे, त्यांचं त्यांना करू दे, हे कसं आम्हाला जमणार, आम्हाला आमचे काही आहेत की नाही, असं म्हणून आपण त्या मार्गाला जात नाही, असं पण होतं. त्यामुळे आपल्याला प्रपंचामधल्या गोष्टींमध्ये जसं घडतं ना तसंच या परमार्थाच्या क्षेत्रात घडतं, वेगळं काही नाही. इकडे जसं घडतं आपण मुलांना सांगताना सांगतो तुला काय हवं आहे ते तू निवड, तो मित्र काय म्हणतो आहे त्याच्यावर नको, तुझी आहे का ती आवड, असं आपण ठणकावून विचारतो. तसंच इथे पण आहे की आपल्याला नेमकं काय हवं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. एकाने केलं आहे म्हणून आपल्याला होईल असं नाही. मग त्यांना कसा हा अनुभव आला, मग मला का अजून येत नाही, त्या अनुभवाचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे. दुसरं असं या शब्दज्ञानात आपण अडकतो म्हणजे काय, तर समर्थाने छान एक उदाहरण दिलं आहे आपल्याला की साधक जो आहे तो साधना करताना त्या शब्दज्ञानात अडकतो. ही अतिशय अशी फसवी जागा आहे, आधी कळत नाही आपल्याला कशी जागा आहे. तर साधकाला या सगळ्या अध्यात्मशास्त्राचं ज्ञान आवश्यक आहे, नाही अशातला भाग नाही. पण शास्त्राचं ज्ञान हे कसं आहे तर समर्थ म्हणतात पाण्याच्या शेवाळ्यासारखं आहे, केव्हा पाय घसरून पडू त्याचा काही भरोसा नाही. त्यामुळे इथे अगदी आपल्याला अत्यंत जागरूक राहून काम करावं लागतं. लक्षात ठेवायचं केव्हा पाय घसरेल, केव्हा पाय अडकून आपण घसरू त्याचा काही भरोसा नाही. त्यामुळे आपल्याला अनेकदा असं होतं की हे ईश्वर ब्रह्म या संबंधीची भरपूर इन्फॉर्मेशन आपल्याजवळ असते, माहिती सगळी असते, पण याचा अर्थ त्याला ईश्वर आणि ब्रह्म कळला आहे असं मानायचं काही कारण नाही. शब्द ब्रह्मात तो अडकलेला असतो, ब्रह्मज्ञानात अडकलेला असतो. म्हणजे कोणावर आपल्याला ब्लेम करायचं आहे ह्याच्यासाठी उदाहरण नाही, पण समर्थ आपल्याला सांगतात की जर का कीर्तनकार प्रवचनकार जर का बिदागी मागत असतील तर त्यांना काहीच कळलं नाही ब्रह्मज्ञान, कारण व्यवहाराच्या पातळीवर ते उतरताच कामा नये. ईश्वर किंवा ब्रह्म ज्याला कळला आहे त्याला ह्या सगळ्या व्यवहारिक गोष्टींचा काही संबंधच येत नाही. पण जेव्हा आपल्याला सांगतात नाही बुवा ते 2 लाख तरी लागतील, मग समजावं की हे सगळं शब्दज्ञानामध्ये अडकलेली मंडळी आहेत. समर्थ ह्या लोकांना सांगतायत की हे त्यांच्याकडे विद्वत्ता आहे, अगदी भरपूर ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, अस्खलित बोलता आहेत, सगळं छान आहे. पण जेव्हा ते व्यावहारिक पातळीवर असा आपल्या बुद्धीचा आपल्या ज्ञानाचा व्यवहार करतात ते समर्थांना मान्य नाही. समर्थ म्हणतात ही जी जागा आहे ना ही शेवाळ्यासारखी जागा आहे, केव्हा माणूस घसरेल्याचा भरोसा नाही. आणि खरंच आहे हो, आपलं खरं काहीच नसतं ह्याच्यामध्ये. संत काय म्हणतात ते ग्रंथांच्या द्वारा तुमच्या फक्त आधी वाचलेलं असतं प्रवचनकारांनी कीर्तनकारांनी, आणि तो ते सांगत असतो. दिशा फक्त वेगळी, तुमच्या ह्या बाजूला तोड आमचं ह्या बाजूला तोड, ह्याच्या पलीकडे काहीच फरक नसतो. आणि असं असताना सुद्धा एखाद्याने जर आपल्या हे ज्ञान विकायचं ठरवलं तर समर्थ म्हणतात हा पाय घसरण्याची जागा हीच आहे.
अगदी स्पष्टपणानं सांगितलं आहे. आणि मग काय होतं, साधक त्याच यत्तेत राहतो, पुढे जातच आहे. ब्रह्मज्ञान आत्मज्ञानापर्यंत हा साधक जातच नाही. तो जातो वरच्या पातळीपर्यंत जातो, एवढ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला असतो, त्यामुळे त्याची पातळी नक्कीच उंचावलेली असते. पण ब्रह्मज्ञानापर्यंत तो पोचत नाही, कारण तो व्यवहारात अडकतो. एक छान उदाहरण दिलं आहे सुनीलदादा चिंचवडकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये. ते म्हणाले, एक लाकूड तोड्या होता, जंगलामध्ये जायचा, लाकडं तोडायचा, लाकडं शहरामध्ये गावामध्ये घेऊन यायचा, ते विकायचा, चरितार्थचा करत होता. एक दिवस जंगलामध्ये लाकडं तोडत असताना मोळी घेऊन येत होता आणि त्याला एक साधू वैरागी दिसला. आपले भारतीय संस्कृती पद्धतीप्रमाणे साधू दिसला म्हणून यांनी मोळी बाजूला ठेवली, नमस्कार केला. तर साधू त्याला म्हणाला, पुढे जा. तर हे लोक ना कमी बोलतात, काही स्पष्ट करत नाही, नुसतं लाकूड द्यायला पुढे जा. लाकूड तोडायला बिचारा काहीच कळलं नाही पुढे जा म्हणजे काय. मग त्याचं आपलं काम चालू होतं. दरवेळेस साधूबा जंगलामध्ये भेटायचे, भेटले की वेळेस अरे पुढे जा. 2-4 वेळा असं झाल्यावर त्याच्या मनात आलं की हे पुढे जा म्हणताय, ते जंगलामध्ये मी जिथे लाकडं तोडतो त्याच्यापेक्षा थोडं आणखीन जा असा त्याचा अर्थ असेल. म्हणाला आपल्याला जाऊन बघूया. म्हणून तो थोडासा आणखीन आत गेला, तर त्याला चंदनाची झाडं दिसली. थोडं हां, म्हणजे साधूबुवांना हे सांगायचं होतं. स्पष्ट तर सांगितलं नाही, करायचं सगळं तू, मी डायरेक्ट नाही सांगणार, जा पुढे, चंदनाची झाडं तुला मिळतील, पुढे जा, एवढंच सांगितलं होतं. मग काय याचे कष्ट कमी झाले आता, कारण आता थोडी लाकडं मौल्यवान मिळाली त्याला, त्यामुळे त्या लाकडांची विक्री केल्यावर पैसा मिळायला लागला. बरेच दिवस गेले, साधूबा मधून भेटतच होते, नमस्कार केला, अरे पुढे जा, त्यांचं पुढे जा चालूच होतं. आता मागचा थोडासा अनुभव होता ना की पुढे गेल्यावर काहीतरी मिळालं बाबा, तर एकदा वाटायचं आहे ते छान आहे, कशाला पाहिजे, आपण छान इतके कष्ट करतो, ते कष्ट तर वाचले आपले, आता उगाच आणखीन भानगडीत पडायचं, त्यांना बोलून दे, असं पण मनात येत होतं. पुन्हा पुन्हा नमस्कार केला की ते म्हणायचे पुढे जा, मग वाटायचं जाऊन बघावं की काय. मग ह्या गडबडीमध्ये एकदा त्यांनी ठरवलं की आज जरा आणखीन आत जाऊया. आणखीन तो आत गेला तर त्याला चांदीची खांड लागली. मग तर काय, आणखीन पैसा मिळाला. आणि मला खरंच साधूबुवा ग्रेट आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे, आपण वागत नाही. आणि मग चांदीची खांड मिळाल्यावर आणखीन पैसा झाला, घरं दारं गाड्या, सगळं ऐश्वर्य त्याला मिळालं. मधून साधूबुवांची भेट व्हायचीच, हा नमस्कार करायचा, साधूबुवा म्हणायचेच पुढे जा. आता मला आणखीन काय पुढे जायचं आहे, आता माझं सगळं छान चाललं आहे, एवढे कष्ट भरभर करत होतो, आता मला सगळं भरपूर मिळतं आहे, आता काही नको पुढे जायला, असं स्वतःचं मन सांगत होतं. परंतु साधूबुवांना नमस्कार केल्यावर त्यांचं होतं पुढे जा. काय करावं. पण एकदा मला आता इतका अनुभव चांगला आहेच ना, म्हणजे असं काही तो फसवतोय वगैरे असं काही नाही आहे. 3 वेळा आपण पुढे गेलो, आपल्याला आणखीन काय मिळालं, म्हणून ठरवलं की जायचं पुढे गेला. हिरे माणकं रत्न मिळाली, आता आणखीन श्रीमंत झाला. साधूबुवांना हे सगळं ना लाकूड तोड्याचं नाही आहे, हे आपलं आहे, आपल्यासाठीच ही गोष्ट. आपण सुद्धा सारखे पुढे जात असतो. दासबोध झाला, ज्ञानेश्वरी झाली, गीता झाली, परीक्षा झाल्या, पत्रद्वारा झालं, सखोल झाला, चालू आहे. पण तीच इयत्ता तीच. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ लाकूड तोड्या तो पुढे जातोय बिचारा, परंतु पुढे जात असला तरी आत्मज्ञानाच्या दृष्टीने याचा काहीच उपयोग नाही. पैसा मिळेल, अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर 4 माणसांमध्ये नावलौकिक होईल, परंतु आत्मज्ञानाच्या दृष्टीनं त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून ते आपल्याला सांगतायत की हे सगळंच की आहे. समर्थांची ओवी आहे, दासबोधाचे समासी निर्मूळ केले मीपणासी. ते म्हणाले तुमच्यातला अहंकार जावा म्हणून प्रयत्न केले. आत्माराम ग्रंथ नंतर लिहिला समर्थांनी. त्या आत्माराम ग्रंथाची सुरुवात समर्थांनी अशी केली की मी एवढा 200 समासांचा दासबोध तुमच्यासाठी लिहिला, पण झालं असं की तुवा आशंका नाही घेतली. श्रोत्यांनी काही माझ्याजवळ कुठलीही शंका घेतली नाही, जे मी सांगितलं तसं श्रोत्यांनी अभ्यासलं, त्यामुळे तुवा आशंका नाही घेतली, कुठली शंका घेतली नाही. परी मज तुझी चिंता लागली, पण मला श्रोत्यांची चिंता लागली आणि म्हणून मी दासबोधाचे समासी निर्मूळ केले अहंकारासी. परी तुझ्या वृत्तीचे पालट होईना, इयत्ता तीच. एवढे 200 समास वाचले, अभ्यासले, तरी तुझ्या वृत्तीत जोपर्यंत पालट होत नाही तोपर्यंत या अभ्यासाचा काहीच उपयोग नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आपल्याला चांगला दणका समर्थ देणार आहे की आपल्याला असं आपण काय करतो आहे, सगळं त्यांना पाहिजे तसंच करतो आहे, सगळं रोज 13 माळा करते, छान ध्यान करते, ग्रंथ वाचते, स्तोत्र म्हणते. ते म्हटलं इयत्ता तीच.
जोपर्यंत वृत्तीत पालट नाही तोपर्यंत ह्या भरड याचा काही उपयोग नाही. म्हणून ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान वगैरे वगैरेसाठी आधी काय नाही ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्यामुळे कीर्तनकार प्रवचनकारांवरती तर समर्थांनी आधी जोर उठवलेली आहे. ह्या सगळ्याचा उपयोग थोडा थोडा होतो ना, यशातला भाग नाही. कीर्तन ऐकावी, प्रवचन ऐकावे, सत्संगाला जावं, सद्ग्रंथांचा अभ्यास करावा, परीक्षा द्याव्यात, सगळं करावं. एक साधकाची भूमिका तयार करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो ना, यशातला भाग नाही. पण धोका नेमका कुठे, पण आपला असं वा काय 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 करतोय, पण वृत्तीत जोपर्यंत पालट नाही, सर्वानुभूती परमेश्वर जोपर्यंत दिसत नाही, काही नाही हवीच होती शिक्षा व्हायला, बरं झालं, मग झाली गडबड. अरे कशासाठी असा विचार करायचा. तर हा जोपर्यंत दुसऱ्याबद्दलचा विचार मनामध्ये वाईट येतो आहे तोपर्यंत आपल्या वृत्तीत बदल नाही. मग वृत्तीत जोपर्यंत बदल नाही तोपर्यंत आपण या स्थूल जगामध्येच वावरतो आहे असं होतं. त्यातल्या त्यात असं आहे की जो एखादा श्रोता भाविक असेल ना, तर तो भाविक श्रोताला त्याला थोडंसं ह्या क्षेत्रामध्ये प्रगती होते. त्याच्या अंतःकरणामध्ये चटकन एकमेकांबद्दलचं प्रेम होतं. पण जे ज्ञानमार्गाने जाणारे असतात ना, ते अगदी कठोर झालेले असतात, त्यांच्यात काहीच बदल होत नाही. आपण सगळे नवविधा भक्तीचे मार्ग पाहिलेत की अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, भक्तिभाव निर्माण व्हावा, असं अंतःकरण मृदू असेल तर त्याची जरा त्या साधकाची प्रगती लवकर होते. स्त्रिया का असतात ह्या क्षेत्रामध्ये जास्त, कारण त्या चटकन या क्षेत्राशी समरस होतात. तुम्ही वाचा, आणि आता आहेत आपल्याकडे 2 तरी बंधुवर्गातली मंडळी, परंतु बहुतांशी पुरुषांचं म्हणणं काय वर्तमानपत्रात वाचतात ईश्वराला माहिती, अखंड वर्तमानपत्र वाचत असतात, पण त्यांना असे घरामध्ये असणारे सद्ग्रंथ तर तो जणू काही प्रांत बायकांचाच आहे अशा कारण त्याचं असं आहे की अंतःकरणामध्ये हा जो काही मृदू भाव आहे ना, तो स्त्रियांजवळ जास्त असतो. त्यामुळे या क्षेत्रामध्ये स्त्रियांची संख्या जास्त असते. आता संतांची तुलना काही तर पुरुष संत जास्त आहेत बरं का, पण त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण सामाजिक आहे. आजपर्यंतचा आपला जो समाज होता तो असा स्त्रियांसाठी अनुकूल नव्हता. स्त्रियांची जागा ही माजघरापर्यंत मर्यादितच होती. तरी देखील कितीतरी स्त्रियांनी या क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवलं आहे. पण संख्यात्मक विचार केला तर पुरुष संत आपल्याकडे जास्त आहेत, पण पुरुषांचं अंतःकरण म्हणजे नाथांच्या अंतःकरणाशी तुलना नको करूया. नाथांचं अंतःकरण अगदीच कोमल होतं. अगदी 108 वेळा यवन थुंकला तरी देखील त्यांना त्याच्याबद्दल प्रेमच निर्माण झालं. आपल्याला असा विचार करायला लागलं की लक्षात येतं की अरे खरंच असं जेव्हा आपलं अंतःकरण मृदू होईल, सर्वानुभूती परमेश्वर म्हणजे का असं जेव्हा आपल्याला होईल तेव्हा आपण एकीकडे आपली थोडी थोडी प्रगती झाली असं होईल. अन्यथा मला काय करायचं आहे, माझा काय संबंध आहे, अशी वाक्य असतात आपली की आपला काही त्याच्याशी संबंध नाही, बघतील त्यांचं ते. असं नाही करून चालत, ते आपल्याला करता येईल. दुसरं असं की या भगवंताविषयी जाणायचं आहे ना आपल्याला. आपल्याला जे काही नेमकं करायचं आहे ते ईश्वराविषयी जाणून घ्यायचं आहे. त्याचं दर्शन होणं, त्याच्याविषयी जाणून घेणं हे फार मोठं अंतर आहे. ग्रंथांमध्ये वाचून आपल्याला माहिती फक्त कळेल, पण त्या ईश्वराचं दर्शन घेणं की दर्शन होणं हे काही नुसतं पुस्तकं वाचून होणारी गोष्ट नाही आहे. भौतिक गोष्टी आपल्याला पुस्तकं वाचून प्राप्त करता येतात. म्हणजे एकलव्याचं उदाहरण देतात नेहमी की त्याला काही प्रत्यक्ष नव्हता कोणी शिकवायला, पण तरी देखील धनुर्विद्येमध्ये त्यांनी एवढं मोठी प्रगती केली. म्हणजे अशा प्रकारे सरावानी अभ्यासाने आपल्याला भौतिक क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी मिळवता येतील, बहुधा अशा सगळ्या मिळतील. परंतु अध्यात्मामध्ये आपल्याला हे मिळवता येणार नाही. तिथे ग्रंथांचा उपयोग काही मर्यादित याच्यामध्ये आहे. आत्मप्रचिती ज्याला म्हणतो आहे त्याच्यासाठी आपल्याला नुसते ग्रंथ उपयोगाचे नाहीत. आता असं आहे की हे जे ग्रंथ किंवा असं आपण सत्संग म्हणतो आहे किंवा आता म्हटलं तर कीर्तन व प्रवचन हे सगळं म्हणतो आहे, हे बाहेरून येणारं ज्ञान आहे. हा मोठा फरक आहे. या सगळ्या 14 विद्या 64 कला आहेत, या बाहेरून आपल्याला घ्यायच्या असतात. आणि हे जे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आपण म्हणतो आहे ते आतून येणारं असतं. हा मोठा फरक आहे. की आपल्या आतूनच ते आपल्याला मिळवायचं असतं, ते बाहेरून नाही मिळवायचं आहे. म्हणजे छान जाणकारांनी उदाहरण दिलं आहे की हे जे सगळ्या 14 विद्या 64 कलेचं बाहेरून येणारं ज्ञान आहे ना, ती म्हणजे प्लॅस्टिकची फुलं, आणि आतून येणारं ज्ञान आहे ना ते गुलाबाचं खरं खरं फूल.
कारण ते आतून यायचं आहे. अशा पद्धतीने विचार केला तर आपल्या लक्षात येतं की ते दुसरीकडून घेऊन नाही जमणार, ते आपलं आपल्याला आत्मप्रचितीच्याच द्वारे यायला पाहिजे. आता हा बहुधा ज्ञानाने माणूस काय असतो तर जिथे आहे तिथेच राहतो. म्हणजे काय तर दोन प्रकारचं आता आपण पाहिलं, हे बहुधा ज्ञान आहे, हे शुद्ध ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान, त्याला काही म्हणा. या दोघांमधला आपल्याला आता तुलना करायची. खरं म्हणजे शुद्ध ज्ञानाचा वेगळा समास आपल्याला शिकायचा आहे, परंतु ही तुलना केली तर आपल्याला बहुधा ज्ञान काय ते कळेल ना. तर बहुधा ज्ञानाने काय होतं, माणसाची ही जी प्रगती आहे ती होईल असं नाही. म्हणजे अगदी स्पष्टच सांगायचं झालं तर याच्यासाठी आपल्याला लागणारं जे भौतिक ज्ञान आहे ते मिळालेल्या भौतिक ज्ञानाचा उपयोग माणूस कशासाठी करतो आहे. आपल्याला रोज या व्हॉट्सॲपवरती काही काही मेसेज येतात की सांभाळून राहा, अमक्या ठिकाणी अमका नंबर देऊ नका, काय ज्या फसवणूक. आता हे जे फसवणूक करणारी मंडळी आहेत ती ज्ञानी आहेत, या सगळ्या क्षेत्रातलं त्यांना सगळं येतं आहे. त्यामुळे भौतिक क्षेत्रातल्या ज्ञानाचा उपयोग माणूस कशासाठी करतो आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. या आत्मज्ञानाच्या क्षेत्रात, ब्रह्मज्ञानाच्या क्षेत्रात माणूस विपरीत करणी करणारच नाही, कोणीच असं विपरीत करणी करणार नाही. त्यामुळे बहुधा ज्ञानाने माणसामध्ये अशा प्रकारची काहीच प्रगती होत नाही, पण शुद्ध ज्ञानाने, ब्रह्मज्ञानाने माणसामध्ये आमूलाग्र बदल होतो. आता बदल कसा होतो तो हा आहे की त्याच्या मनात सर्वांबद्दलचं प्रेम येणार आहे. आणि नुसतं ज्ञान मिळवणारा माणूस ज्याला हे आत्मिक बळ नाही आहे तो दुसऱ्याला फसवण्यासाठी आपली बुद्धी वापरतो आहे. त्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग कोण कसा करेल हे आपल्याला नाही सांगता येणार. केवळ स्वार्थासाठी, केवळ पैशासाठी काय काय माणसं करतात. आपण नेहमीच म्हणतो की बँकेमध्ये एवढे फ्रॉड करणारी माणसं असतात, ते किती हुशार असतात ना, म्हणून ते करू शकतात या गोष्टी. त्यामुळे बहुधा ज्ञानामधून मिळालेलं ज्ञान ह्याच्यातून माणसामध्ये चांगल्या पद्धतीचा बदल नाहीच होणार, पण या क्षेत्रामध्ये थोडी जरी सुरुवात झाली तरी माणसामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरं असं की हे बहुधा ज्ञान जे आहे, विविध कलेच्या, विविध ज्ञानाच्या साह्यानं मिळवलेलं जे आहे ते सगळं त्याच्यामध्ये समाधान मिळत नाही. अजून हवं आहे, अजून हवं आहे, अजून हवं आहे असं आपल्याला वाटतं. आणि हे जे आत्मज्ञान आहे त्याच्यात माणूस अत्यंत समाधानी असतो, शांत, समाधानी, आनंदी त्याचं जीवन असतं, कारण त्याला काही मिळवायचं नसतं, तो आहे त्याच्यामध्ये अगदी आनंदी असतो. हा मोठा फरक आहे. दुसरं असं, या बहुधा ज्ञान मार्गामध्ये ते जे काही ज्ञान मिळवायचं आहे किंवा ते जे काही ज्ञान मिळालं आहे त्याच्यात अनेक अडथळे निर्माण होतात. अगदी चोरी करायची झाली, त्याला सगळं ज्ञान आहे पण कोणी बघताय का म्हणून सारखी त्याला मागे लक्ष ठेवावं लागतं. इथे तसं नाही आहे. इथे त्यांनी सांगितलं ह्या एकदा क्षेत्राची त्याला भीतीच नाही, कशाची त्याला भीती नाही. त्या याचा अभंग आहे ना की देव कुठला, सोन्याचा करा काय लाकडाचा करा, सगळ्याची भीती आहे, पण मनाचा देव करा, भीतीच नाही. तसं इथे आहे की ह्या क्षेत्रामध्ये भय वाटण्याचं कारणच नाही, का आपण काही फसवले जाणारच नाही. पण इथे मात्र बहुधा ज्ञानामध्ये कितीही ज्ञान मिळवलं तरी फसवणूक होण्याची शक्यता भरपूर आहे. अगदी स्वतःला शहाणे म्हणणारी माणसंसुद्धा बिचारी फसतात. त्यामुळे असं कीर्तन भक्तीमध्ये समर्थांनी, जेव्हा आपण कीर्तन भक्तीचा समाज शिकलो तेव्हा समर्थांनी आपल्याला सांगितलं होतं की श्रीहरिवण जी कला, भगवंत प्राप्तीची जी कला आहे ती सोडून अन्य सगळ्या कला ती जाणावी अवकळा. समर्थांचा शब्द आहे की बाकी श्रीहरी विण, भगवंताशिवाय तुम्ही जे जे काही मिळवण्याचा प्रयत्न कराल ती सगळी अवकळा आहे. प्रत्यक्ष देवाहून वेगळा होऊन पडला, कारण तिथे तर देवापेक्षा लांब जातो. देवाच्या जवळ जाण्यासाठी जे तुम्ही कराल तो प्रयत्न महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे अनेक गोष्टी आपण जाणल्या असं आपल्याला वाटतं पण स्वतःलाच जाणलेलं नसतं. ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाणायचं असतं आणि त्या जाणण्यामध्ये एक महत्त्वाची खूण म्हणजे आपल्याला एक शांतीचा, समाधानाचा अनुभव मिळतो. कुठल्याच प्रकारचं भय आपल्याला वाटत नाही. या 14 विद्या 64 कला जेव्हा आत्मसात करायच्या असतात तेव्हा आपल्याला किती स्पर्धा असते. एकाच क्लासमध्ये जाणाऱ्या दोघी जणी असं, तिचं ना गाणं छान झालं, माझं नाही तेवढं झालं, लगेच आपल्याला त्याच्याबद्दल हे वाटतं, कारण सारखी ती स्पर्धा असते. इथे काही तो नाही प्रश्न. इथे स्पर्धा नाही, राग नाही, लोभ नाही, का शांतीचा, समाधानाचा, आनंदाचा एक अनुभव आपल्याला मिळतो. म्हणून या शुद्ध ज्ञानाला समर्थ म्हणतात
ह्या समासाच्या ह्याच्यातच होऊ द्या की जव ते ज्ञान नाही प्रांजळ. आपण ज्या ज्ञानाबद्दल, शुद्ध ज्ञानाबद्दल विचार करतोय, ते प्रांजळ ज्ञान आपलं तोपर्यंत सर्व काही निर्फळ. तो जो शांतीचा, समाधानाचा अनुभव येईपर्यंत जे जे काही घडतं ते सगळं निर्फळ ठरतं. कधीही खूण आहे आपल्याला, आपल्याला आनंद, समाधान, शांती मिळाली ना की समजावं की आपलं बरोबर सगळं चाललं आहे, असा त्याचा अर्थ. जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ते म्हणतात सगळं आपलं व्यर्थ वाया जातं आहे, वेळ वाया जातो आहे. आता सगळ्या समासभर समर्थाने आपल्याला शेवटचा चढ हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे दिलं आहे. एक 2-4 ओव्या जरी आपण पाहिल्या तरी आपल्याला कळेल. समर्थाला बहुत केले विद्यापठण, संगीतशास्त्र रागज्ञान, वैदिकशास्त्र वेदाध्ययन, ज्ञान नव्हे. सगळीकडे कुठलीही ओवी काढा की आपल्याला कळेल. नाना शस्त्रांची परीक्षा, नाना अस्त्रांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. आपल्याला जे जे वाटतं की काय माणूस बुद्धिमान आहे, हुशार आहे, पण ते त्यांनी म्हटलं छे हे काही ज्ञान नव्हे. नाना पाषाण परीक्षा, नाना काष्टांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. कधीही एखाद्या वाद्याला हात लावलेला नाही, पण ज्याला तालाचं, नादाचं ज्ञान आहे त्यांनी हातात वाद्य घेतलं की तो वाजवू शकतो. आपण लगेच काय ग्रेट आहेत हे म्हणतात, हे ज्ञान नव्हे. त्याला काही नाना होणारं परीक्षा, नाना समयांची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा, ज्ञान नव्हे. वाग्वेळास मोहन कळा, रम्य रसाळ गायन कळा, हास्य विनोद कामकळा, हे ज्ञान नव्हे. एकीकडे समर्थानीच नृत्यकला मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, अलाप गोडी दे रे राम, धात भाता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, सगळं मागितलं आहे रामाजवळ, सगळ्या कला मागितल्या आहेत. आणि इथे काय म्हणतात, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. ह्याचा आपल्याला नीट विचार केला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी मला मर्यादेपर्यंत हवी आहेत, त्याचा मी उपयोग काय करते, त्याच्यावरती ह्या कलेचा सगळा आहे. मग आपल्याला वाटतं की हे काय विरोधाभास आहे की काय, एकीकडे मागायचं आणि एकीकडे हे ज्ञान नव्हे, ज्ञान नव्हे म्हणायचं. मग यातलं खरं काय, यातलं खरं आहे की सगळं हे एका मर्यादेपर्यंत आपल्याला हवं आहे, पण त्यातच नाही रमायचं. आपला मूळ जो काही आत्मज्ञानापर्यंत जाण्याचं जे काही ध्येयाची जागा आहे तिथे आपल्याला पोचायचं आहे, ते विसरायचं नाही. कलाकार जो असतो तो कलेमध्येच रमतो, तिथे नाही रमायचं. असा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की हे आत्मज्ञान म्हणजे, ब्रह्मज्ञान म्हणजे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मी मगाशी सुरुवातीला असं म्हटलं की भगवंतांनी ज्या विभूती सांगितल्या त्या सगळ्या विभूतींमध्ये अध्यात्मज्ञानी स्वतःची विभूती सांगितली की मी कुठे भेटेन तर अध्यात्मविद्येमध्ये भेटेल. म्हणजे नेमकं काय, तर निरनिराळ्या अगदी मासांना मार्गशीर्षोहम, ऋतूनाम कुसुमाकरा, असं जिथे जिथे भगवंत कुठे, तर त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे सर्वत्र मी आहेच, पण त्यातल्या त्यात मी कुठे असेन, तर एवढ्या विद्या आहेत ना त्याच्यातल्या अध्यात्मविद्येत मी असेन, असं भगवंतांनी आपल्याला सांगितलं. यालाच पराविद्या असं म्हणतात. अध्यात्मविद्येलाच पराविद्या म्हणतात. भौतिक जे आहे त्याला अपराविद्या म्हणतात. आता पुढे आपण जसजसे जाऊ तसतसे ह्या शब्दांशी आपला परिचय चांगला होईल. तर या जगामधल्या ज्या सगळ्या एवढ्या विद्या आहेत या सगळ्यांमध्ये भरपूर इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, काहीच प्रॉब्लेम हे नाही आहे. कारण एखाद्या गोष्टीवरती इतका प्रचंड मंडळींनी अभ्यास करून ठेवलेला आहे की आपल्याला रेडी सगळं मिळतं आहे. इतकी इन्फॉर्मेशन मिळेल. लोकांनी साधी एक रामरक्षा म्हटलं ना तर रामरक्षेवर भारतातलं सोडा, भारताच्या बाहेर अनेक लोकांनी PhDसाठी विषय घेतलेले आहेत. म्हणजे इतकं आपल्यासाठी निरनिराळ्या ग्रंथांमध्ये लोकांनी ऑलरेडी अभ्यास करून ठेवलेला आहे. त्यामुळे भौतिक ज्ञान हे आपल्या जीवनाला सुखकर होण्यासाठी याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल, याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. पण ते आपल्याला आत्ता म्हटलं तसं चरितार्थासाठी, नोकरीसाठी फक्त त्याचा आपल्याला उपयोग आहे. या सगळ्यामध्ये एक छोटीशी त्रुटी आहे. या सगळ्या भौतिक ज्ञान, दृश्य जगामधलं आपण जे ज्ञान घेतो आहे त्याच्यामध्ये आत्ता म्हटलं तशी एक त्रुटी आहे की तिथे असं अगदी खरं खरं समाधानाची, आनंदाची अनुभूती नाही आहे. कुठेतरी आपल्या मनामध्ये त्याची काहीतरी अशी एक बोच राहते की अजून आपल्याला ह्याच्यामध्ये हे मिळवायला हवं होतं. जसं विद्यार्थी म्हणतात ना की म्हटलं अरे वा छान मार्क नाही, पण माझी अपेक्षा अशी होती. कुठेतरी माणसाला काहीतरी कमी पडलं आहे असं वाटत राहतं. या क्षेत्रामध्ये, भौतिक क्षेत्रामध्ये कितीही जरी मिळवण्याचा प्रयत्न केला तरी माणसाला एक तृप्तीचा, समाधानाचा विचार नसतो. इथे मात्र तसं नाही आहे. इथे आपल्याला ते समाधान मिळतं. मग आता हा भौतिक विद्येमधला आनंद म्हणजे निर्भय आनंद आपण म्हणतो की तो त्या भौतिक विद्येमध्ये मिळेलच असं नाही, असं म्हटलं आहे. मग भौतिक विद्या ग्रहण जेव्हा आपण करतो तेव्हा समजा कोणी इंजिनियर होईल, कोणी डॉक्टर होईल, कोणी चार्टर्ड अकाउंटंट होईल.
मग त्याच्यामुळे असं म्हटलं आहे की त्यामुळे मानसिक शांती समाधान नाही मिळणार, असा त्याचा अर्थ की भौतिक शास्त्रामध्ये कितीही ज्ञान मिळवलं तरी तुम्हाला असा शांतीचा समाधानाचा अनुभव मिळेल असं नाही. पण अध्यात्मविद्येमध्ये, ह्या पराविद्येमध्ये मात्र आपल्याला जे स्वतःला जाणणं आहे त्या स्वतःला जाणण्यामुळे आपल्याला आनंद मिळेल, असं सरळ सरळ 2 भागामध्ये आपल्याला समर्थाने सांगितलं. किंवा भगवंतसुद्धा आपली विभूती सांगताना त्याला हेच सांगायचं आहे. मग आता प्रश्न उरला की जीवनातला खरा आनंद म्हणजे काय? एवढ्या सगळ्या डिग्र्या घेतल्या, एवढं सगळं केलं तरी तुम्ही म्हणता की इथे काही खरा आनंद मिळत नाही. ही सूक्ष्म जागा आहे, त्यामुळे आपल्याला माहिती नाही आहे नेमकं अध्यात्म म्हणजे काय, नेमकं ब्रह्म म्हणजे काय, आणि इथे मात्र समाधान आनंद मिळतं असं म्हणता. मग आपल्या मनातला प्रश्न म्हणजे खरा आनंद म्हणजे काय? आम्ही एवढ्या डिग्र्या घेतल्या आणि पटलं बाबा की हो एवढ्या डिग्र्या घेऊन सुद्धा खरंच आहे की आनंद समाधान आहे ते नाही बाबा मिळालेलं, हे पटलं. आणि इकडे तुम्ही म्हणता आनंद मिळतो, त्याचा आम्हाला अजून अनुभव नाही. मग आनंद म्हणजेच काय? तर आनंद याचा अर्थ असा आहे, आपण सगळेजण काम करतो शरीराने, मनाने, बुद्धीने, अगदी मनापासून काम करतो. ज्या आपण जगामध्ये राहतो आहोत त्या जगामध्ये सुद्धा तिथे जे काही आजूबाजूला घडत असतं त्या सगळ्या गोष्टींवर काही आपला ताबा नसतो. आपण त्याच जगात वावरत असतो, अगदी छान सगळं करत असतो, परंतु तिथे जो चाललेला व्यवहार आहे त्या व्यवहाराशी आपला काही पूर्णपणानं आपला ताबा नसतो. आणि तो ताबा नसल्यामुळे आपण सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्यावर आपला ताबा असतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं, आनंद होतो. पण आपल्या हातात ज्या गोष्टी नसतात मग आपण म्हणतो का बा आपल्या हातात नाही, तेव्हा आपल्याला दुःख होतं. याचं कारण काय असतं? तर परिस्थिती कशी आहे त्यावर हे सगळं अवलंबून असतं. जर परिस्थिती अनुकूल असेल आपल्याला तर आपल्याला म्हणतो नाही छान झालं, सगळं आनंद वाटला, समाधान वाटलं. परिस्थिती अनुकूल नसेल, आपल्याला मनासारखी घटना घडली नसेल की आपल्याला दुःख होतं. पुन्हा असं आहे की अनुकूल प्रतिकूल हे व्यक्तीपरत्वे भिन्न असतं. ते पण असं नाही, काळाप्रमाणे पण भिन्न असतं. आज जी गोष्ट अनुकूल आहे ती दरवेळेस अनुकूल असेल असं नाही. आत्ता आपल्याला उन्हाळ्याचे दिवस आहेत, पंखे लागत आहेत, आणखीन उन्हाळा वाढला की AC पण आपल्याला लागेल, थंडीचे दिवस आले की आपल्याला नकोस आहे. सारखं कालापरत्वे, परिस्थिती परत्वे आपले सगळे विषय बदली होतात. आणि म्हणून आत्मज्ञानाच्या या अनुभवामध्ये असे हे बदल काहीच होत नाही. सगळं जे आहे ते अगदी आनंदाचंच हे आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी सांगितलं की आपल्याला सार कळलं पाहिजे, काय नेमकं घ्यायचं आहे प्रत्येक गोष्टीतलं ते आपल्याला कळलं पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्या थोडासा स्वभावामध्ये, विचारामध्ये बदल करावा लागेल. अगदी लगेच तो बदल होईल अशातला भाग नाही, पण प्रसंग तोच असला आणि आपली दृष्टी बदलली तर आपल्याला आनंद मिळू शकतो. पराभवच झालेला होता पण तरीसुद्धा पंतप्रधान भेटायला आले म्हटल्यावर त्या पराभवाच्या वेळेला सुद्धा आमची टीम आनंदली की. त्यामुळे दृष्टी आपली बदलली की आपल्या आनंदाच्या आणि ह्याच्या गोष्टी बदलतात की आपोआप सगळं बदलतं. मग आपल्याला स्वतःबद्दल, स्वतःच्या स्वरूपाबद्दल जी ज्ञान मिळणारी कला ही आहे त्याला अध्यात्मविद्या म्हणजे काय ते कळेल. आता पुढला समास करताना जास्त कळेल. हिला त्यांनी श्रेष्ठ विद्या म्हटलं आहे, कारण ही जी काही विद्या ही कोणतीही परिस्थिती असली तरी आपल्याला आनंद, सुख, समाधान मिळवून देणारी आहे असं खात्रीपूर्वक ते सांगतात. कुठलीही परिस्थिती असू दे त्या परिस्थितीकडे शांतपणानं आपण श्रद्धेनं, भक्तीनं, मनापासून सगळ्या गोष्टी करू शकतो हे ती शिकवते. म्हणून ती अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ विद्या आहे असं सांगितलं. आता ही एकदा प्राप्त झाली की आपल्याला उत्तम गती मिळते. ही जी विद्या आहे, हे जे ज्ञान आहे हे प्राप्त झालं म्हणजे थोडक्यात असं आहे, आपल्या भौतिक क्षेत्रातल्याच पदाचा विचार केला की तो जो डॉक्टर आहे तो उत्तम डॉक्टर होतो. अध्यात्मविद्येच्या प्रांगणामध्ये ज्यांनी थोडंसं पाऊल टाकलेलं आहे त्यांनी त्या भौतिक ज्या डिग्र्या घेतलेल्या आहेत त्या भौतिक डिग्रीचा उपयोग कसा होतो, मग तो डॉक्टर कुठेही आपल्याला फसवणूक करणार नाही. तो त्याच्या ज्ञानाचा उपयोग समोर येणाऱ्या माणसाशी चांगल्याच पद्धती करणार. आज आपल्याला जे सभोवताली आपण ऐकतो त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की मग तो जो डॉक्टर तो चांगला डॉक्टर बनतो, तो जो इंजिनियर आहे तो चांगला इंजिनियर बनतो. मग रस्त्याच्या कामामध्ये मला पैसा कसा मिळेल आणि कमी प्रकारचं मटेरियल वापरा, सिमेंट वापरूच नका आणि कसंही काम करा असं तो करणार नाही. म्हणजे या अपराविद्या आणि पराविद्येची जोडणी आपल्याला करायची आहे. भौतिक ज्ञानाच्या विद्येमध्ये किंवा भौतिक ज्ञानामध्ये या आध्यात्मिक ज्ञानाचा थोडासा जवळीक साधली की ही भौतिक ज्ञानाची पण क्वालिटी वाढते असं आपल्या लक्षात. आपण म्हणतो ना त्याची वृत्ती चांगली आहे ना, तो अवघाच पैसे घेत नाही. हो मी काही औषध तुम्हाला दिलं नाही आहे, मला देऊ नका आज पैसे असं तो म्हणू शकतो. पण असा डॉक्टर उगाचीतच
काढेल कसा. म्हणजे हल्ली तर आपल्या असं लक्षात येतं की कुठलाही डॉक्टर स्वतःच्या बुद्धिमत्तेने आपल्याला औषधं देते. हा रिपोर्ट घेऊ द्या, तो रिपोर्ट घेऊ द्या, तो रिपोर्ट घेऊ द्या, आणि मग ते औषध आपल्याला देणार. पण आपल्याला या ह्याच्यातून लक्षात येईल की हे सगळं भौतिक ज्ञान जे आपण मिळवलेलं आहे त्या भौतिक ज्ञानाचा उपयोग चांगल्यासाठी. मग असे आपण म्हटलं की वाईट काम करणाऱ्या माणसाला सुद्धा हे सगळं शिकावं लागतंच ना. चांगल्या डिग्र्या घेतलेली माणसं जी वाईट कामं करतात की, तसं इथे होणार नाही. ज्याला आध्यात्मिक ज्ञानाचा थोडासा टच आहे की कुठेतरी हे माझं मला ओळखायचं आहे. पुढे आपल्याला व्याख्या येणार आहे की आत्मज्ञान म्हणजे काय. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मी मला ओळखायचं, माझ्यातलं स्वरूप काय आहे, माझ्यातला हा जो हे माझा देह चालवणारा आत कुणीतरी बसला आहे तो कोण आहे हे ओळखण्याची जी काही गोष्ट आहे ती बघण्याची इच्छा झाली की आपल्याला भौतिक मिळालेलं ज्ञानसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने खर्च करू. मग आपण विपरीत ज्ञानाकडे जाणार नाही. हा खरा या अध्यात्मविद्येचा उपयोग आपल्याला होणार आहे. म्हणजे चांगला माणूस आणखीन चांगला होईल, किंवा भौतिक ज्ञानी माणूस 14 विद्या 64 कला आत्मसात करणारा माणूस हा अधिक चांगला नागरिक बनेल. याच्यासाठी याचा उपयोग आहे. त्यामुळे ही विद्या श्रेष्ठ विद्या आहे असं म्हटलं आहे. आता ह्या श्रेष्ठ विद्येचा म्हणजे आत्मज्ञानाचा किंवा ब्रह्मज्ञानाचा विचार करायला आणखीन एक समास आपल्याला त्यांनी पुढला लगेचच दिलेला आहे. आणि या समासामध्ये शेवटच्या ज्या 2 ओव्या आहेत, म्हणजे संबंध सगळा समास. पहिल्या ओवीमध्ये त्यांनी फक्त आपल्याला प्रांजळ मत काय आहे ते सांगितलं. जव ते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्फळ. मग अशी आपण ती ओवी पाहिली. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही, म्हणजे आत्मज्ञाना वाचून तळमळ संपणार नाही असं पक्कं सांगितलं. एवढी एकच ओवी. बाकी सगळं हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं शेवटच्या ओवीपर्यंत 36व्या ओवीपर्यंत त्यांनी केलं. पण शेवटी 2 ओव्यांमध्ये त्यांनी सांगितलं तरी ते कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण. ह्या ज्या सगळ्या भौतिक ज्ञानाच्या गोष्टी आपण एवढ्या मिळवल्या त्याच्यात समाधान नाही आहे, हे सगळं विशद करून मला सांगावं असं साधक त्याला सांगतं. आता मला कळलं की हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, मग काय खरं आहे ते सांगा असं श्रोता म्हणतो आहे. दासबोध हा श्रोत्यांचा आणि सद्गुरूंचा संवाद आहे. गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशद भक्ती मार्ग असं सुरुवातीलाच समर्थांनी सांगितलं आहे. त्यामुळे हा संवाद आहे. समर्थांनी श्रोत्यांचे प्रश्न निर्माण केले. असे की श्रोते म्हणजे जसं गीतेमध्ये आपण म्हणू शकतो की अर्जुन विचारतोय भगवंत उत्तरं देतोय, तसं इथे आपल्याला दिसणार नाही. श्रोत्यांची कुठे नावं नाही आहेत, यांनी असं विचारलं असं नाही आहे. समर्थांनीच त्यांच्या पद्धतीनं देशपर्यटनामध्ये एवढा लोकांचा अभ्यास केला होता की त्या लोकांच्या मनामध्ये काय काय प्रश्न निर्माण होत असतील ते प्रश्न त्यांनी स्वतःच निर्माण केलेत. आणि म्हणून ओवी अशी आहे तरी ते कैसे आहे ज्ञान. ज्या शुद्ध ज्ञानाबद्दल तुम्ही आम्हाला सांगणार आहात ते ज्ञान कसं आहे तर ते समाधानाचं लक्षण आहे. खरं खरं समाधान त्याच्यातून प्राप्त होणार आहे असं विशद करून माझं निरोप आहे ते मला सांगावं असं श्रोते विनंती करतात. ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले असं शुद्ध ज्ञानाबद्दल श्रोत्यांनी विचारलं. ते पुढील समासे निरोपिले श्रोता अवधान दिले पाहिजे पुढे. मग श्रोत्यांनी आता अवधान द्यावं की काय नाही ते सांगून झालं आहे, आता काय शुद्ध ज्ञान आहे ते मी पुढल्या समासात तुम्हाला सांगतो. तो आपल्याला पुढला समास पुढल्या तासाला घ्यायचा आहे. धन्यवाद. तव स्मरण संतत स्फुरणदाया माघडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो. तुझ्या समही आमुची तनुही देश काजी पडू. जय जय रघुनाथ.